मित्रांनो, इन्स्पेक्टर मंजू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता तात्यासाहेबांना भेटण्यासाठी घरातलाच नौकर आलेला असतो. तात्यासाहेब आता त्याला बोलत असतो, बोल पटकन, काय बातमी घेऊन आलेला आहे माझ्यासाठी. तर तो बोलू लागतो की तात्यासाहेब, जे तुम्ही समजत होता ना तेच घडलंय. तुमच्या बायकोनेच ना सत्याच्या हातामध्ये तुमच्या विरोधातले पुरावे दिले. तुम्ही ज्या काही फाईली तुमच्या कपाटात जपून ठेवलेल्या होत्या ना, त्या अख्ख्या फाईली तुमच्या बायकोने स्वतः माझ्या समोर त्या सत्यजितच्या हातामध्ये ठेवल्या. मी खिडकीतून बघितलं तात्यासाहेब. तात्यासाहेब बोलू लागतो, म्हणजे दोन बायका आहेत जे माझ्या आयुष्यावर टपलेले आहेत. एक मिसेस तात्यासाहेब आणि दुसरी म्हणजे ती मंजरी वाघमारे, असं तो ना बोलत असतो. आणि तुला एकच सांगतो, माझ्या बायकोला आता कोणत्या भाषेत समजवायचं ना तुला चांगलंच माहिती आहे ना, मग जा तू. आणि मग आता तात्यासाहेबांनी घरामध्ये काही ना गुंड पाठविलेले असतात तात्यासाहेबांच्या बायकोला धडा शिकविण्यासाठी, तिला फक्त धमकविण्यासाठी. आणि मग आता ते 4-5 जण बांबू वगैरे घेऊन तिला मारण्यासाठी रूममध्ये येतात. आता ते तिला मारायला जाणारच ना, तोच आता सत्यजित तिला वाचविण्यासाठी तिथे येतो. सत्या त्या गुंडांना आता बेदम मारू लागतो. ते गुंडही आता सत्यजितवरती धावून जात असतात. सत्यावरती आता जोरजोरात बांबूने मारा करत असतात. सत्या कसं बस स्वतःलाही वाचवतो आणि तात्यासाहेबांच्याही बायकोला वाचवतो. आणि बोलू लागतो, मी तुम्हाला मागे सुद्धा बोललेलो होतो, तुम्ही इथे सेफ नाहीये, तुम्ही चला बरं माझ्यासोबत. असं बोलून सत्याना त्यांना तिथून घेऊन जातो. तात्यासाहेब जो असतो ना, तो आता इकडे मंजूला बोलत असतो, मंजू तू याच्यावरती विश्वास ठेवणार आहे का? हा सत्य आहे, सत्या. आणि हा कसा वागतोय तुला आता चांगलंच माहिती आहे ना. स्वतःची कातडी वाचविण्यासाठी हा कोणत्याही थराला जाऊ शकतो. मला माहिती आहे, माझी बायको माझ्याच बाजूने बोलणार होती, मात्र तिला तिच्या बाजूने कसं वळवायचं ना, म्हणून यांनीच ना ते गुंड पाठविलेले होते. तात्यासाहेब असं बोलतो म्हणून सत्य त्याच्या कानपट्टीवरच ना बंदूक ठेवतो. बोलू लागतोय, तात्या तू मध्ये बोलू नको. मग मला सांग, तुझी बायको त्यानंतर 5 दिवस कुठे राहिली? आणि त्यानंतर आपल्याला सत्या तिच्या बायकोला त्याच्याच घरामध्ये घेऊन आलेला असतो. मागच्या बाजूला ठेवलेलं असतं तिने त्याला. आणि आता तो सत्यजित त्या बायकोला बोलत असतो, तुम्ही काळजी करू नका, इथे ना तुम्ही सेफ आहात. आणि तिच्या हाताला जी काही जखम मलमपट्टी करण्यासाठी जे होतं ना, ते सगळं काही सत्य त्याच्या हातानेच तात्यासाहेबांच्या बायकोच्या हाताला करतो. आणि मग तात्यासाहेबांची बायको बोलू लागते, अरे सत्या, आज तू मला वेळेवरती वाचवायला आला, नाहीतर यांच्या माणसांनी मला संपविलंच असतं. आता इकडे कमिशनर साहेबांचा पोलीस ऑफिसरला फोन येतो आणि तो बोलू लागतो, तिथे काय चाललंय, अजूनही तुम्ही ते कंट्रोलमध्ये केलेलं नाहीये, कधी त्या सत्याला तुम्ही ताब्यात घेणार आहात? तर आता तो बोलू लागतो, हो साहेब करतो. इथे सगळं मीडियामध्ये तुमचं ते चालू आहे, अजूनही तुमचा मला निष्कर्ष आलेला नाहीये. तुम्ही कधी त्या सत्याला आपल्या ताब्यात घेणार आहात? या केसाचा लवकरात लवकर छडा लावा तुम्ही. आता इकडे जाधव मॅडमला तो विचारू लागतो, काय जाधव मॅडम, अजून त्या सत्याने बंदूक खाली ठेवली का नाही? तर जाधव मॅडम बोलू लागते, भारती मॅडम, कसं आहे ना साहेब, अजूनही सत्य त्याची बाजू मंजू पुढे मांडत आहे, तसं तो ऐकणार नाही असंच वाटतंय मला. मंजू आता इकडे बाहेर पोहोचलेली असते आणि तिथली जी मॅडम असते ना, ती तिला काही घरामध्ये घेतच नाही, ट्रेनिंग सेंटरमध्ये काही घेतच नाही. ती बोलू लागते, मला न विचारता हा, इथून कसं आतमध्ये जायचं ना याचा विचार कर. तू आतमध्ये येऊ शकत नाही. तर मंजू बोलते, येऊ शकत नाही म्हणजे काय? माझ्या नवऱ्याला सोडायला गेले होते मी, आणि तुम्ही तर मला जाऊ देत नव्हता म्हणूनच गेले ना मी. आणि तिथे सत्यजित येतो आणि त्या मॅडमची माफी मागू लागतो. अहो मॅडम, तुम्हीच एक ना एक दिवस माझ्या बायकोचं कौतुक करणार. तर ती बोलू लागते, काय सांगतोयस तू, वेडा झालायस का? हिचं आणि कौतुक का? असं काय आहे या मुलीमध्ये? तर सत्य बोलतो, तुमचं न ऐकून निडर बनून त्या पळून गेल्या बाहेर, असे त्याच्या कामासाठी नाही तर त्यांच्या नवऱ्यालाच वाचविण्यासाठी. एवढ्या वेळेस तुम्ही प्लीज माझ्या बायकोला माफ करा, आणि माझी बायको पुढे चालून नक्कीच ना असं नाव करेल ज्यामुळे तुम्हालाच ना तुमच्या अकॅडमीचा आणि तुमचा अभिमान वाटेल, बघाच तुम्ही. आणि मग ती बोलते, ठीक आहे ठीक आहे, चल मग आतमध्ये. आणि मग मंजू सत्यजितला बोलू लागते, बरं सत्या, येऊ का? तर सत्या बोलतो, हो वाघमारे, आता तुम्हालाच तुमची लढाई जिंकावी लागेल.
आणि तुमचं मनही तुम्ही जरा शांत ठेवा. माझा विचार करू नका. मी बरोबर सगळं तिकडे तात्यासाहेबांचे पुरावे मॅनेज करून त्यांना तुरुंगात पाठवतो." आणि एकमेकांना मिठी मारून ते आता घरी जायला लागतात. सत्य आता रस्त्याने चालत असतानाच सत्याच्या मागावरती काही गुंड येतात. ते सत्यावरती चाकू, तलवारीने हल्ला करतात आणि त्या ठिकाणी सत्य आता घायाळून खाली पडतो. तेवढ्या तिथे बलमा येतो आणि अमितही. ते पटकन त्याला उचलून तिथून घेऊन जातात.